अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी यामधील वाक्य शुद्ध स्वरूपात लिहिणे आज आपण हे शिकणार आहोत. आज आपण वाक्य म्हणजे बरोबर कसा लिहिता येईल याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न तुमच्या मराठी भाषेच्या लिखाणाच्या सामान्य ज्ञानावरचा प्रश्न असतो. यासाठी तुमचे मराठी भाषेचे वाचन चांगले असावे व वाचनाबरोबर शब्दांच्या लिखाणाचाही निरीक्षण चांगले असावे. म्हणजे मराठी लिहिताना आमचं रीडिंग, आमचं रायटिंग आणि ते सुंदर असावा, ते शुद्ध असावा, म्हणजे ते राईट असावा. मराठी भाषेत उच्चारानुसार ऱ्हस्व व दीर्घ, ईकार, ईकार, उकार व उकार याचे लिखाण होते. हे लक्षात ठेवा. शुद्ध लेखन हा व्याकरण व लेखनाचाच एक भाग आहे. लेखनाचे शुद्ध व अशुद्ध स्वरूप कोणते या बाबत भाषेत काही नियम आहे. म्हणजे आपल्याला जर करेक्ट मराठी लिहायची आहे, मराठीचे वाक्य जर आपल्याला सेंटेन्स करेक्ट लिहायचे आहे, तर त्याचे काही नियम आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. आता वाक्य शुद्ध करून लिहिण्यासंबंधी काही महत्त्वाची बाबी, म्हणजे जर सेंटेन्स आम्हाला करेक्ट लिहायचं आहे तर त्याचे काही पॉईंट्स आहे. अगोदर संपूर्ण वाक्य मनात वाचावे, म्हणजे जे सेंटेन्स आहे ते आपल्या मनात वाचा लागेल. त्याच वेळे अशुद्ध शब्द शोधून काढावा, म्हणजे जे इनकरेक्ट आहे आम्हाला त्याला शोधून काढावा लागेल. नंतर सेकंड, अशुद्ध शब्दात काय चुकीचे आहे, म्हणजे जे इनकरेक्ट वर्ड आहे त्याच्यामध्ये काय चुकीचे आहे, म्हणजे काय रॉंग आहे याचा विचार करा. नंतर ऱ्हस्व दीर्घच्या चुका दुरुस्त करून ते वाक्य पुन्हा लिहा, म्हणजे काना, मात्रा, विलांटी हे जर बरोबर असलं तर आमचा वाक्य पूर्ण होईल. नंतर दुरुस्त केलेला शब्द रेखांकित करा, म्हणजे अंडरलाईन करा, म्हणजे ते ताबडतोब शिक्षकांच्या लक्षात येईल. म्हणजे जर एखादा वर्ड आमचा इनकरेक्ट आहे तर त्याला अंडरलाईन करावा लागेल. नंतर शब्दांच्या चुकाबरोबर सर्वनाम, विशेषण व क्रियापदी चुकीचे दिले आहे का याचाही विचार करून वाक्याचा शुद्धीकरण करावा. म्हणजे प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, त्याच्यानंतर वर्ब हे पण इनकरेक्ट आहे का हे पण आम्हाला पाहावा लागेल. एका अक्षरी शब्दांना द्यायची विलांटी किंवा उकार नेहमी दीर्घ लिहितात, हे पण आम्हाला लक्षात घ्यायचे आहे. आता मुलांना याचे काही उदाहरण आपणाला दिलेले आहे. म्हणजे एक्झाम्पल नंबर 1, खाली पडलेली नोट हमालाने उचलून कपालाला लावली. नंतर याचं उत्तर येईल, खाली पडलेली नोट हमालाने उचलून कपाळाला लावली. कपाळ म्हणजे पेशाने. तर इथं वरच्या याच्यात यानं कपालाला लिहिलेला होता, इथं आपण तो वाक्य करेक्ट केलेला आहे. नंतर सेकंड, बुडालेल्या तिन्ही मुलीचे प्रेते त्यांनी पाण्यातून वर काढली. नंतर याचं उत्तर, बुडालेले तिन्ही मुलीची प्रीते, प्रीती म्हणजे बावडी,
त्यांनी पाण्यातून वर काढली. म्हणजे ती मुलगी पाण्यात आतमध्ये गेल्यामुळे, म्हणजे तिचा मृत्यू झाला होता. मृत्यू झाल्यानंतर ती बॉडी असते त्याला मराठीत प्रेत असे म्हणतात. पाण्यातून वर काढली म्हणजे राईट सेंटेन्स आहे. तुला मी चित्र काढायला शिकवीन. आता इथं पण चित्र रॉंग आहे. तुला मी चित्र काढायला देईन म्हणजे ड्रॉइंग काढायला देईन. नंबर 4, चिन्नमाच्या मुलीला बाहुली मनापासून आवडली. आता चिन्नमाच्या मुलीला बाहुली, बाहुली म्हणजे आपण गुडिया म्हणतो त्याला, मनापासून आवडली. नंतर रामोजीने लोटल्यातले पाणी गटागट पिऊन टाकले. नंतर रामोजीने लोट्यातले पाणी गटागट, आता इथं घटाघट लिहिलेला होता ते आपण इथं राईट केलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, एखादा सेंटेन्स जर रॉंग असला तर त्याला राईट कसा करावा, त्याला करेक्ट कसा करावा, इथं आपण आज थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. याचा पण तुम्हाला छानपैकी सराव करायचा आहे. याचा पहिले वाचन करायचं आहे, याचं रीडिंग करायचं आहे, याला समजून घ्यायचं आहे का जर एखादा सेंटेन्स जर रॉंग असला तर त्याला आम्हाला करेक्ट कसं करता येईल, आम्हाला त्याला राईट कसं करता येईल. आता याच्यानंतरचा भाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुलांनो. तोपर्यंत तुम्हाला छानपैकी अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.